लातूर भाजपच्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी महाराणा प्रताप नगर येथील नूरजहाँ कॉलनी भागास भेट दिली आहे। नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं आश्वासन नागरिकांना दिलंय। भारतीय जनता पार्टीच्या नेत्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी लातूर शहरातील पूर्व भागातील महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत हद्दीतील नूरजहाँ कॉलनी भागास भेट दिली। मागच्या 20 ते 25 वर्षांपासून या भागात नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत। रस्ते गटारी नसल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। या भागात गटारी नसल्यानं लहान मुलं आणि वृद्ध नागरिकांना डेंग्यू मलेरियासारखे जीवघेणे आजार होत आहेत। डॉक्टर अर्चनाताई पाटील यांनी भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन आपण रस्ते गटारीसाठी शक्य होईल तेवढा प्रयत्न करू असं बोलताना सांगितलंय। लातूरच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना नागरिकांनी भरभरून प्रेम दिलंय, तेव्हा तुम्ही त्यांच्या अडचणी सोडवा अशी मागणी यावेळी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी केली आहे। लातूर शहर काँग्रेस पक्षाचे आमदार अमित विलासराव देशमुख हे मागच्या 3 टर्म आणि नुकतीच पार पडलेल्या विधानसभा मिळून असे 4 टर्म आमदार म्हणून निवडून आलेत। परंतु आजपर्यंत त्यांनी महादेवनगर, नूरजहाँ कॉलनी आणि प्रबुद्ध नगर या भागाला भेट दिली नाही किंवा नागरिकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेतलं नाहीये। आमदारांना कोणी निवेदन दिलं किंवा भेट घेतली तर आपले कार्यकर्ते पाठवून ढकलपास निरीक्षण केलं जातं आणि कामे करू असं सांगून वेळ घालविली जात असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय। भाजपच्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी काही नसताना त्यांनी केवळ माणुसकीच्या नात्यानं या भागाला भेट दिली, त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। मागच्या 25 वर्षांपासून नागरिक वस्ती असून सुद्धा हा भाग हद्दीच्या वादात विकासापासून दूर राहिलाय। महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता पतंगे यांना या भागाबद्दल सांगितलं असता रस्त्याची कामं मंजूर आहेत, थोडा वेळ लागेल असं त्या सांगतात, परंतु आपण मागल्या 10 वर्षात कामं केली नाही तर तुम्हाला आणखीन किती वेळ लागेल असे प्रश्न नागरिक उपस्थित करतायत। या भागाची अवस्था पाहून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला ईश्वर सद्बुद्धी देव हीच NTV न्यूज मराठीकडून प्रार्थना। सगळ्यांना नमस्कार। मी संगीता पतंगे, महाराणा प्रताप नगर सरपंच। मी सरपंच या नात्याने या नागरिकांना असं सांगेन की त्या दिवशी थोडं वृक्षारोपण असल्याने मी गैरहजर होते आणि मी विनंतीसुद्धा केली होती की उद्या भेटू, पण नागरिक त्रस्त असल्यामुळे तातडीने आमच्या इथं येऊन त्यांनी थोडं परिस्थिती तर सगळ्यांना दिसतीच आहे ना। आता तुमच्या व्हिडिओत पण बघताय, इथे नागरिकांच्या अतिशय ज्वलंत समस्या आहेत। ह्या भागात येण्याचं विशेष कारण म्हणजे मंगेश भैया, निर्मलाताई वगैरे आणि गोरेताई यांची खूप दिवसापासून विनंती होती की एकदा ताई येऊन बघा। खरं म्हणजे इथे परिस्थिती अतिशय त्रासदायक आहे। रस्ते नाहीयेत, नाल्या नाहीयेत आणि लोकांना अगदी आता ते दाखवत होते की मस्जिदच्या बाजूला सुद्धा, मस्जिदला नमाज पडायला जाताना सुद्धा रस्ते नाहीयेत। तर ह्या सर्व नागरिकांच्या वतीने मी इथल्या सर्व व्यवस्थापनाला आणि लोकप्रतिनिधींना विनंती करेन की लोकांनी आपल्यावर प्रेम केलेलं आहे, आपल्याला निवडून दिलेलं आहे, तर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे। माझ्याकडे जर या नागरिकांच्या मागण्या आल्या तर मी नक्कीच पाठपुरावा करेन। आमचे सहकारी मंगेश बिराजदार या भागातले इथल्या महापालिकेचे जे मागचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून, निर्मलाताईंच्या माध्यमातून, गोरेताईंच्या माध्यमातून, कारण पुढे महापालिका येणार आहे, हे विषय सगळे महापालिकेच्या अखत्यारीत आहेत आणि मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे। लातूर शहरातील महादेवनगर भागामध्ये नूरजहाँ कॉलनी, प्रबोधनगर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये मागील 10 वर्षामध्ये इथे राहणाऱ्या नागरिकांसाठी कुठलीही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही। या भागामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, रोड नाही, व्यवस्थिशीर नाली नाही, अशा अडचणीमध्ये लोक इथे राहतात। पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं, अचानक कुणाला काही अटॅक वगैरे अशा परिस्थिती जर झाल्या तर इथे ॲम्ब्युलन्स सुद्धा त्यांच्या घरापर्यंत जाऊ शकत नाही, एवढी बिकट परिस्थिती या भागाची आहे आणि इथल्या नागरिकांचे भरपूर हाल होत आहेत। कचरा गाडी सुद्धा वेळेवर येत नाही, सफाई कामगार येत नाहीत आणि या भागाची समस्या फार विचित्र झालेली आहे। या भागातील लोकांचं जे मतदान आहे शहरी भागाला आहे, तर महानगरपालिका म्हणते हा एरिया आमच्याकडे नाही, ग्रामपंचायतला या भागातील लोक टॅक्स भरतात, ग्रामपंचायत म्हणते हा एरिया शहराकडे आहे। या दोन्ही भानगडीमध्ये या भागाचा विकास होत नाही, इथल्या लोकांच्या अडचणी कोणी जाणून घेत नाही। आज रोजी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या अर्चनाताई पाटील यांनी गल्लीतील लोकांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी व्हिजिट केली। इथे येऊन त्यांनी सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या
लोकांनी बऱ्याच अडचणी त्यांच्याकडे सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी माझ्या परीनं होईल तोपर्यंत पुढे सर्वांना माहिती देऊन इथल्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न करीन म्हणून. आता सांगायचा भाग म्हणजे त्यांचं काही नसताना त्यांनी येऊन इथं व्हिजिट दिली आणि ज्यांच्या सध्या सत्ता आहे, जे लोक सत्तेत आहेत, बऱ्याच दिवसापासून आहेत, मागच्या 10 वर्षात सुद्धा एक प्रतिष्ठित नेता असा कोणीही या भागामध्ये येऊन व्हिजिट दिली नाही, येऊन अडचणी जाणून घेतल्या नाहीत. प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर.